नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 12. श्री निसर्गदत्त महाराजांना असं विचारण्यात आले की आपल्या दृष्टीने अगदी भ्रामक असणारी व्यक्ती आम्हाला मात्र खरी वाटते ते कसे? श्री निसर्गदत्त महाराजांना असं विचारण्यात आलं की आपल्या दृष्टीने अगदी भ्रामक असणारी व्यक्ती आम्हाला मात्र खरी वाटते हे कसे? यावर श्री निसर्गदत्त म्हणाले, मुळात तुम्ही स्वस्वरूपच आहात, केवळ असणेपणाच आहात. त्यामुळे तुम्ही जे जे पाहता, ऐकता, स्वाद घेता, हुंकता, स्पर्शाने अनुभवता, त्याला आपलीच सत्यता प्रदान करता. पंचज्ञानेंद्रियाच्या ज्ञानाला आपली मूळची सत्यता नाही, हे तुमचे असे सत्यता प्रदान करण्याचे काम निरपवादपणे चालूच आहे व ते केवळ याच क्षणी होत आहे. अन्य वेळी होऊ शकत नाही. कारण की भूत आणि भविष्य केवळ आणि केवळ आपल्या मनातच असतात. त्यांना स्वतंत्र असे अस्तित्व कधीच नाही, कधीच नव्हते आणि कधीच नसणार. आपण विचार करतो म्हणूनच ते आहेत. ते आहेत असे फक्त आपल्याला वाटतात. सुषुप्तीत अवस्थेत हे असे काहीच नसते. पण तुमच्या असलेपणाचे तसे अजिबात नाही. तुमचे असणे हे फक्त आणि फक्त या चालू क्षणीच आहे. यालाच शाश्वतता म्हणतात. शाश्वतता केवळ वर्तमान क्षणीच असते, हे आपल्या लक्षातच येत नाही. कारण मन नेहमी भूत भविष्य यांच्याच दरम्यान ये जा करीत असते. ते वर्तमान क्षणात थांबले की तर ते मन कसले? वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याकरता मनाला थांबताच येत नाही. इथे हे लक्षात ठेवावे की मन म्हणजेच आपण. हे अतिशय महत्वाचं आहे. इथे हे लक्षात ठेवावे की मन म्हणजेच आपण. आपले मन हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. यात आपण वेगळे व मन वेगळे असे ध्वनित होते. त्यामुळे शेवटपर्यंत घोटाळा होत राहतो. असो, श्री महाराज म्हणतात की पण एकदा का मनाला थांबवण्यात काय गोडी आहे हे कळले की. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की पण एकदा का मनाला थांबण्यात काय गोडी आहे हे कळले की मग सर्व सहज घडते. पण ही गोडी कशामुळे लागेल असे विचाराल तर ती केवळ तळमळ आणि कळकळीनेच लागेल व हेच तुमच्या परिपक्वतेचे लक्षण पण ठरेल. आणि ही परिपक्वता येण्यासाठी तुम्ही अगदी स्पष्ट, निर्मळ व रिकामे असायला हवे. समोर येणारा प्रत्येक क्षण तुम्ही पूर्ण जागृतीने जगायला हवा. इच्छा व भीती निर्माण होताच त्याची पूर्ण व केवळ सजग राहूनच तपासणी करायला हवी. म्हणजे त्या आपोआप विलीन होतील. हे होईल की नाही अशी शंका घेऊ नका. एक एक पाऊल टाकीत रहा. तळमळ
व कळकळीतूनच तुम्हाला शक्ती प्राप्त होईल. आपल्या ठिकाणी ही अशी कळकळ व तळमळ मुळीच नाही, अशी आत्मप्रतारणा मात्र तुम्ही मुळीच करू नका, नाहीतर ती एक भयंकर गोष्ट ठरेल. एखाद्या कॅन्सर प्रमाणे ती मग सर्वच नासवून टाकेल. स्पष्टता व वैचारिक कसोटी हाच यावर एकमेव इलाज आहे. भ्रामक व केवळ कल्पना, प्रतीके, मान्यता यांनी सजवलेल्या एका कल्पित जगात तुम्ही जगत आहात. एका कल्पित जगात तुम्ही जगत आहात हे प्रथम लक्षात घ्या. हे तुमचे असे जग, जसे जग वस्तुत आहे तसे मुळीच नाही. हे प्रथम लक्षात घ्या की हे तुमचे असे जग, जसे जग वस्तुत आहे तसे मुळीच नाही. त्यामुळे हेच प्रथम नीट समजावून घ्या. भ्रामक गोष्टीची योग्य ती तपासणी करा. त्याची पाने मुळे खणून काढा. फक्त अशा तपासणीविषयीच कळकळ आणि तळमळ वाटू द्या. यामुळे आपण कुठे पोहोचू, आपल्याला काय फायदा होईल, असे व्यर्थ प्रश्न मनात कधीच आणू नका. तुम्ही एकदा चालू वर्तमान काळात स्थिर झाले की तुम्हाला मग कुठेच जाता येणार नाही, जायची इच्छा पण होणार नाही. एका अर्थाने तुम्ही शाश्वत होणार. एका अर्थाने तुम्ही शाश्वत होणार, कालातीत होणार, जे की तुमचे मूळचेच स्वरूप आहे. कारण असणेपणा हा कधीपासून सुरू झाला आणि कधी संपणार असा नाही. तो सदैव आहे. तो सदैव आहे तसाच आहे. सध्या तुम्ही स्मृती व कल्पना ह्यांच्या हातचे बाहुले झालेले आहात. इथेही परत तेच लक्षात ठेवा. तुम्ही व स्मृती एकच, तुम्ही व कल्पना एकच, ह्या दोन निरनिराळ्या गोष्टी नाहीतच. पण हे एकदा लक्षात आले की कल्पनेच्या गुंताड्यातून क्षणोक्षणी दूर राहणे सोपे व सहज होते. काहीच मग पकडल्या जात नाही, काही सोडायचाही प्रश्न येत नाही. मृत्यूच्या क्षणी आपण असेच राहू की नाही, अशी चिंता करून तुमच्या कालातीतपणाला सांडू नका. मृत्यूच्या क्षणी आपण असेच राहू की नाही, अशी चिंता करून तुमच्या कालातीतपणाला सांडू नका. या क्षणी अशी चिंता तुम्ही का करता? देह आला, देह गेला, मरेपर्यंत तर असणेपणा जसा आहे तसाच आहे ना. देह देहाच्या ठिकाणी आहे, म्हणजे तो प्रकृतीचे नियम पाळतो. त्यामुळे असणेपणावर काहीही परिणाम होत नाही. प्रकृतीच्या नियमात कुणालाच ढवळाढवळ करता येत नाही आणि प्रकृतीचे नियम आपल्या असणेपणात पण कधीही ढवळाढवळ करू शकत नाही आणि प्रकृतीचे नियम पण आपल्या असणेपणात कधीही ढवळाढवळ करू शकत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी जगात वास करत नाही तर जगच माझ्यात वास करते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की मी जगात वास करत नाही तर जगच माझ्यात वास करते. सध्या तुम्ही ज्या जगाबद्दल विचार करता ते केवळ आणि केवळ तुमचेच जग आहे आणि ते केवळ तुमच्याच मनात आहे. इतरांच्या मनात त्याचा ठाव ठिकाणा पण नाही. ते माझ्याच काय, इतर कुणाच्याच मनात नाही. ज्याची त्याची जगे ज्याच्या त्याच्या कल्पनेने सजवलेली आहेत किंवा विस्कटवलेली सुद्धा आहेत. आपापल्या इच्छा, आशा, अपेक्षा, मान्यता, प्रतीके, वाचीव ज्ञान, ऐकीव ज्ञान यांनी ती सर्व सजवलेली आहेत. जणू प्रत्येक जण आपापले स्वप्नच पाहत आहे. दुसऱ्याच्या स्वप्नात काहीही दखल न देता सर्वच आपापली स्वप्ने आरामात एका दुसऱ्यांच्या स्वप्नात ढवळाढवळ न करता पाहत आहेत. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की
तुम्ही ज्या जगाबद्दल विचार करता ते जग फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्याच मनात आहे, इतरांच्या मनात मुळीच नाही. तुमचे जग हे केवळ तुमच्याच गतस्मृतीचे केवळ प्रक्षेपण आहे. तसे प्रत्येकाचे जग त्याच्या त्याच्या गतस्मृतीचे केवळ प्रक्षेपण आहे. त्याच्याशी जेव्हा शुद्ध जाणीवेचा म्हणजे कोरे असणेपणाचा संबंध येतो, तेव्हा ते जग आहे असे फक्त वाटते, पण ते कसे असावे हे मात्र तुम्ही तुमच्या कल्पना, आशा, आकांक्षा, इच्छा, भीती यामुळे ठरवता. पण जर तुमचे सर्व लक्ष शुद्ध जाणीवेकडे किंवा कोरे असण्यापणाकडे असेल, तर त्याच क्षणी, त्याच चालू क्षणात संपूर्ण कल्पना जगत भुशाच्या पर्वताला आग लागल्यासारखे एका क्षणात भस्मसात होईल. यावर एक प्रश्न विचारण्यात आला, मी माझ्या खऱ्या स्वला जाणत नाही. मी माझ्या खऱ्या स्वला जाणत नाही व आपण आपल्या स्वला मात्र उत्तम प्रकारे जाणता. मग आपल्या दोघात इतकाच फरक आहे की अजून काही फरक आहेत? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, हे बघा, तुमचा स्व व माझा स्व स्व म्हणून एकच आहेत. हे बघा, तुमचा स्व आणि माझा स्व स्व म्हणून एकच आहेत. त्यात कुठलाच भेदभाव नाही. सर्वांचा स्व एकच आहे, म्हणून आपल्यात स्व म्हणून काही फरक नाही. आता फक्त एकच गोष्ट अशी आहे की मी स्वला जाणतो असे मी म्हणू शकत नाही, कारण स्व अशा प्रकारे स्वला बाजूला करून जाणता पण येत नाही. तसा जर मी म्हणेल तर सर्व काम नासेल. आणि दुसरे असे की स्व काही वर्णन करण्यासारखे किंवा व्याख्या करण्यासारखे नाही. आणि दुसरे महत्वाचे असे की स्व काही वर्णन करण्यासारखे किंवा व्याख्या करण्यासारखे नाही. मन जास्तीत जास्त जेथवर जाऊ शकते, तिथून पुढे मात्र जी विशाल व्यापकता आहे ते माझे घर आहे असे समजा. ही व्यापकता व मी एकच. ही व्यापकता आणि मी एकच. मी म्हणजेच व्यापकता आणि व्यापकता म्हणजेच मी. ह्या दोन निरनिराळ्या गोष्टी मुळात नाहीतच. त्यामुळे माझ्यात काहीच वगळल्या जात नाही आणि आवडीनिवडीमुळे आलेले विभाजन इथे अजिबात नाही. अविभाजित किंवा एकसंग घनदाट निश्चलतेचे ज्ञान होणे म्हणजे स्वतःच निश्चल होणे होय. अविभाजित किंवा एकसंग घनदाट निश्चलतेचे ज्ञान होणे म्हणजे स्वतःच निश्चल होणे होय. सर्व गोष्टीत व्यवस्थितपणा आणणारी शक्ती तुमच्यात म्हणजे या तुम्हीच असलेल्या निश्चलतेत असते. सर्व गोष्टीत व्यवस्थितपणा आणणारी शक्ती तुमच्यात म्हणजे या तुम्हीच असलेल्या निश्चलतेत असते. निश्चल व स्वस्थ मन म्हणजे मृत मन नव्हे. निश्चल आणि स्वस्थ मन म्हणजे मृत मन नव्हे. असलेपणाच्या प्रखर व तीव्र संपर्कामुळे जागृत अवस्था सुषुप्तीपेक्षा वेगळी ठरत असते. शुद्ध जाणीवेचा किंवा कोऱ्या असलेपणाचा एखादा किरण मनाचा काही भाग प्रकाशित करतो, तो भागच मग स्वप्न किंवा जागृत अवस्था बनतो. आपल्या या शुद्ध जाणीवेत अर्थात स्वतःच्या मुळाकडे वळणे हीच खरी साधना होय. आपल्या या शुद्ध जाणीवेत अर्थात स्वतःच्या मुळाकडे वळणे हीच खरी साधना होय. हाच खरा योग होय. इतके सर्व समजावून सांगणे झाल्यावरही एक विचित्र प्रश्न विचारण्यात आला. तो असा, शुद्ध जाणीव जर सर्वव्यापी आहे तर शुद्ध जाणीव जर सर्वव्यापी आहे तर आंधळ्या माणसाला हे ज्ञान प्राप्त झाले तर तो पाहू शकेल काय? महाराज यावर म्हणाले, तुम्ही शुद्ध जाणीवेची आणि इंद्रियांच्या संवेदनांची गल्लत करत आहात, हे तुमच्या लक्षात येत नाही का? ज्ञानी पुरुष
मुळात जसा आहे तसाच स्वतःला जाणतो, त्याला याची पण काळजी नसते की त्याच्या डोळ्याची दृष्टी आहे किंवा नाही. त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही, कारण त्याचा देह पंगू आहे आणि आताच्या भाषेत देह दिव्यांग आहे. प्रश्न: मिथ्या काय आहे? जग की जगाबद्दलचे माझे ज्ञान? मिथ्या काय आहे? जग की जगाबद्दलचे माझे ज्ञान. यावर श्री महाराज म्हणतात, तुमच्या पंचज्ञानेंद्रियांनी मिळवलेल्या ज्ञानाव्यतिरिक्त जग आहे तरी काय? तुमच्या पंचज्ञानेंद्रियांनी मिळवलेल्या ज्ञानाव्यतिरिक्त जग आहे तरी काय? तुम्ही जेवढे जाणता त्या पलीकडे जाणूच शकत नाही. कल्पनेतील जग किंवा मनातील जग तुम्ही फक्त गृहीत धरलेले आहे. प्रश्न: खरंच मी एवढा अत्यंत एकाकी आहे काय? श्री महाराज म्हणाले, तुम्ही एकाकी आहात ते व्यक्ती म्हणून. तुम्ही एकाकी आहात ते व्यक्ती म्हणून, पण तुमच्या सत्य स्वरूपात, तुमच्या मूळ स्वरूपात मात्र तुम्ही समग्र आहात. प्रश्न: मला एक गोष्ट अतिशय चमत्कारिक वाटते, ती अशी की मी केवळ माझ्या स्मृतीची निर्मिती असून अतिशय मर्यादित आहे असे आपण म्हणता, तरी पण मी इतके विस्तृत व संपन्न जग निर्माण केले. मग इतका विस्तृतपणा माझ्या शूद्रपणात कसा सामावतो हेच मला कळत नाही. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, हे तुमचे जग आहे, इतरांचे नाही. तुमचे हे जग कितीही मोठे गुंतागुंतीचे असले तरी ते स्वविरोधीच आहे व क्षणभंगूर आणि सर्वस्वी भ्रामक आहे. प्रश्न: ते भ्रामक असेलही तरी ते अद्भुत आहे. मी पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, लक्षात ठेवतो, कल्पना करतो, तेव्हा मला माझ्या सर्जनशीलतेचे फार कौतुक वाटते. मी दुर्मणीतून आश्चर्यकारक ग्रहतारे पाहतो, सूक्ष्म जीवजंतू पाहतो आणि मला अतिशय आश्चर्य वाटते. आणि या साऱ्यांचा मी निर्माता आहे असे जर असेल तर खरोखरच मी ईश्वरच आहे असेच म्हणावे लागेल. श्री महाराज यावर म्हणाले, तुम्ही इच्छा आणि भीतीपासून मोकळे आहात का? तुम्ही प्रथम हा शोध घ्या की तुम्ही इच्छा आणि भीतीपासून मोकळे आहात का? प्रश्न: मला नीट न कळणाऱ्या जगात मी आहे याचीच तर मला भीती वाटते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, तुम्ही समग्रतेपासून फारकत घेतली म्हणून इच्छा आणि भीतीचा प्रवेश झाला आहे. ही चूक तुम्ही शोधून काढा. आत्मनिष्ठ जग आणि वस्तुनिष्ठ जगाची गल्लत करू नका. प्रश्न: मला तर माझ्या या जगात सुखी व्हायचे आहे. मला तर माझ्याच या जगात सुखी व्हायचे आहे. श्री महाराज म्हणतात, तुम्ही अशक्य गोष्ट मागत आहात. तुम्ही अशक्य गोष्ट मागत आहात, तर ती कशी काय मिळणार तुम्हाला? तुमचे जग तुम्हीच निर्माण केले आहे. त्यात इतर कुणी काय योगदान करणार? तुम्हाला सुरक्षित व स्थिर असे काही पाहिजे असेल तर तुम्ही कल्पनेने, अपेक्षेने, इच्छा व भीती यांनी ठासून भरलेले स्वप्नवत असे जग, असे तुमचे जे केवळ तुमचेच आहे, ते तुम्ही मागे टाकले पाहिजे. प्रश्न: ते कसे करावे बरे? श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, केवळ जे जसे आहे तसे जाणण्याची कळकळ हीच गुरुकिल्ली आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, केवळ जे जसे आहे तसे जाणण्याची कळकळ हीच गुरुकिल्ली आहे. मग स्पष्ट समज येते. दक्षतापूर्वक पाहण्याने, उत्सुक चौकशीने, सखोल शोधाने ही समज येते. नमस्कार.